हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डबल ओ अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो तुमचं जे काही स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत, जे एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत, तर खास त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे एंड पर्यंत बघा, कारण तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. सो बघा, इयत्ता 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिपची एक्झाम कोण देऊ शकणार? तर इयत्ता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी काय करतात, तर स्कॉलरशिपची एक्झाम देऊ शकणार. सो यांच्यामध्ये जर तुमचं झालं, तर मुलांचं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे हे मेन महत्वाचं आहे, राईट. तर तुम्हाला तर प्रॉपर गायडन्स असलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही एक प्रॉपर टाइम टेबल बनवलं पाहिजे. जसं की तुम्हाला आता किती सब्जेक्ट आहेत बघा, तुमच्या 2 परीक्षा असतात. प्रथम भाषामध्ये काय असतं बघा, प्रथम भाषामध्ये काय असतं बरं, तर मराठी असतं आणि गणित. काय असतं? मराठी प्लस गणित असतं, ठीक आहे. आणि द्वितीय भाषा असते. द्वितीय भाषामध्ये कोणतं सब्जेक्ट आहे बरं? बघा, इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. द्वितीय भाषामध्ये इंग्रजी आणि कोणतं असतं? बुद्धिमत्ता. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय, ठीक आहे. म्हणजे एकूण टोटल 4 विषय असतात. तर या 4 विषयांचं आम्ही नियोजन कसं करावं मॅम? तर बघा, मराठीला किती मार्क्स आहेत? 50 मार्क्स आहेत. आणि गणित किती मार्क्सचं आहे? तर 100, म्हणजेच एकूण 150, म्हणजे 150. आणि इंग्रजी किती मार्क्सला आहे? 50. आणि बुद्धिमत्ता 100 मार्क्सला, एकूण 150. म्हणजे एकूण तुम्हाला 300 मार्काचा पेपर असतो, ठीक आहे. एकूण तुमचं जे पेपर असतो तो किती? 300, म्हणजे 300 मार्काचा असतं. त्याच्यामध्ये प्रथम भाषा, द्वितीय भाषा, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बरं, तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला पास होण्याची जास्त आवश्यकता असते. मग पास कधी होणार? जेव्हा तुमचं प्रॉपर नियोजन असेल, टाइम टेबल असेल. तर मग आता 50 मार्क मराठीला आहे, गणित 100 मार्काला. मग जास्त तुम्ही कशाला फोकस केलं पाहिजे? तर गणित ह्या सब्जेक्टला तुम्ही जास्त काय तर वेळ दिला पाहिजे. जिथे तुम्ही 2 तास देत आहात तिथे 3 तास द्या. मराठीचं तुम्हाला सगळं व्याकरण, शब्दांच्या जाती, लिंग, हे सगळं तुम्हाला काय पाहिजे, तर ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. सो ह्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काही अडचणी येत असतील तर तुम्ही जॉईन करू शकता आपली बॅच. आपली ऑनलाईन बॅच सुद्धा घेऊ शकता तुम्ही डबल ओ अकॅडमी मध्ये. सो इथे तुमचं सगळं कव्हर केलं जाणार, ठीक आहे. त्यानंतर गणित मध्ये काय काय येतं, तर गणित मध्ये काय तर पदावली, त्यानंतर भागाकार, गुणाकार, त्यानंतर बेरीज, ठीक आहे. अशा प्रकारची सांख्यिकी, ठीक आहे. सो अशा प्रकारचे काय असतात? गणिताचे चॅप्टर असतात. बरेच चॅप्टर आहेत, पण तुम्हाला एक एक चॅप्टर पूर्णपणे काय, तुम्ही जर अभ्यास करायला घेत आहात गणिताचा, पण तुम्ही जास्त करून काय सकाळच्या वेळी जास्त काय तर अभ्यास करायला बसले पाहिजे. तुम्ही सकाळचे हा टाइम काय असतो, खूप चांगला असतो आपल्यासाठी. कारण आपण जेव्हा सकाळी अभ्यास करायला जेव्हा बसतो तेव्हा आपल्यात जास्त ऊर्जा असते. सो जेवढी आपल्यात जास्त ऊर्जा असते तेव्हा तुम्ही जास्त, जेवढं तुम्हाला डिफिकल्ट सब्जेक्ट जातो त्या सब्जेक्टवर तुम्ही जास्त काय करा, जोर द्या. तो सब्जेक्ट काय करा, पहिल्यांदा बघायला घ्या, म्हणजे तो सब्जेक्टची प्रॅक्टिस करा. आणि मग नंतर तुमचे आवडते सब्जेक्ट घ्या. जसं की आता गणित आहे, तो गणिताच्या आधी तुम्ही कन्सेप्ट, सगळे पाढे तुमचे 30 पर्यंत पाठांतर पाहिजे, सगळे सूत्रे तुमचे पाठांतर पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठांतर पाहिजेत आणि मग तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि मराठीचं झालं तर मराठीचं तुम्ही थोडं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही मराठीला जास्त देताय तेवढं अजून तुम्ही जास्त गणिताला दिलं वेळ तर जरा जास्त चांगल्या प्रकारे होणार. त्यानंतर द्वितीय भाषा इंग्रजी, बुद्धिमत्ता. सो बुद्धिमत्ताला जास्त काय करायचंय, बुद्धिमत्ता हा जास्त डोकं लावण्याचा, बुद्धी लावण्याचा जास्त. बुद्धिमत्ता हा सब्जेक्टच असा आहे ज्याला आपल्याला बुद्धी आपली यूज करायला लागते, ठीक आहे. मग बुद्धिमत्तामध्ये खूप सारे क्वेश्चन, म्हणजे खूप सारे चॅप्टर आहेत, ते तुमचे एकदम प्रॉपर काय पाहिजे असले पाहिजेत. त्यानंतर इंग्रजी हा सब्जेक्ट आहे, तर इंग्रजीला जे मराठी मीडियमचे आहेत तर त्यांना इंग्लिश डिफिकल्ट जातो, तर त्यांनी जास्त करून इंग्लिशवर जोर द्या. आणि जे इंग्लिश सब्जेक्ट, इंग्लिश मीडियम वाले विद्यार्थी आहेत त्यांना मराठी जास्त डिफिकल्ट जातो. सो या 2 गोष्टी काय तर तुमच्या क्लिअर करा, तुमच्या अडचणी दूर करा. सो पालकांनी सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतला पाहिजे. मग तुम्ही एक टाइम टेबल असं बनवा आणि तुमच्या रूम मध्ये लावा. आणि जिथे तुमच्या रूम मध्ये लावले त्या रूम मध्ये तुम्ही त्या टायमाला बरोबर अभ्यासाला बसा. म्हणजे मोबाईल यूज न करता तुम्हाला जास्त काय तर अभ्यासावर फोकस करायचंय. मग मॅम ह्याच्यामध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स हवे, तर बघा, ऍटलिस्ट काय प्रथम भाषामध्ये ऍटलिस्ट 60 मार्क्स असणं गरजेचं आहे पास होण्यासाठी. आणि द्वितीय भाषामध्ये ऍटलिस्ट 60 मार्क्स पाहिजेत. म्हणजे एकूण 120 मार्क्सने तुम्ही काय होणार, तर पास होणार, ठीक आहे.
तुम्ही 120 मार्क्सने पास होणार. म्हणून तुम्हाला असं नाही करायचं की 120 मार्क्स मिळतायत, ठीक आहे आम्ही आता पूर्ण अभ्यास करणार नाही. पण तुम्हाला चांगला यशस्वी म्हणजे चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायचं असेल, चांगलं पास व्हायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असतील, स्वतःला काहीतरी घडवून दाखवायचं असेल, तर तुम्हाला टाईम टेबल बनवायचं आहे. त्या टाईम टेबलनुसार अभ्यासाचे नियोजन करायचे आहे. ठीक आहे? सो आता आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या डबल अकॅडमीला काय करा, सबस्क्राईब करा. आणि त्याआधी तुमच्यासाठी खास इन्फॉर्मेशन आहे. सो जवाहर नवोदय विद्यालय बघा ऍडमिशन ओपन आहेत. तर बघा ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्की ऍडमिशन करा. कारण जे पण तुम्ही ऍडमिशन करणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर त्याची प्रॅक्टिस घेतली जाणार. मग मागच्या वर्षीची कोणती जसे की 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे नियोजन केलं जाणार. त्यानंतर तुमचे लाईव्ह लेक्चर असणार, रेकॉर्डेड लेक्चर असणार. म्हणजे तुम्हाला हे अनलिमिटेड पाहायला मिळणार. तुमची टेस्ट पण असणार, तुमचं डाऊट सेशन पण असणार. सो हे सगळं क्लिअर करण्यासाठी तुम्हाला आपल्या डबल अकॅडमी मध्ये काय व्हायचंय, जॉईन व्हायचं आहे. आणि जर अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचे 8010457760 या नंबरवर तुम्हाला काय करायचंय, संपर्क साधायचा आहे. तर आपण इथेच थांबतोय. सगळ्यांना थँक्यू सो मच. बाय बाय.